आदरणीय श्री कृष्णानी सर यांना अशी विनंती करते की त्यांनी ध्वजारोहण करावे। वेअरहाऊसचे सिनियर मेंबर आणि तसेच आपल्याला प्रत्येक गोष्टी सपोर्ट करणारे कृष्णानी सर। मोबाईल सगळ्यांचे सायलेंट ठेवा। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे जय मातरम मातरम। एरिया मॅनेजर आहेत शरद सर, ते आपले 2 शब्दात मनोगत व्यक्त करते। सुप्रभात सर्वांना 78 स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो कारण आपण स्वातंत्र्यानंतर जन्मलोय, त्यामुळे आपल्याला आपण जे पारतंत्र्य होतं ते दिवस आपण बघितले नाही आहेत, पण आपले आजी आजोबा जे आहेत त्यांनी बघितलेले आहेत आणि बरेचसे जणांनी ऐकलं पण नसेल आपल्या आजी आजोबांकडून त्या दिवसाच्या काही त्यांच्या ज्या काही आठवणी असतील पारतंत्र्यामधल्या। तर जे आपण म्हणतो की इंग्रजांनी आपल्यावरती 200 वर्ष राज्य केलं, फक्त इंग्रजच नव्हते आपल्या इथं राज्य करणारे, तर आपल्या इथं फ्रेंच होते, पोर्तुगीज होते, स्पॅनिश होते, डच होते, भरपूर असे आले आणि ते आपल्यावरती राज्य करून गेले, पण सगळ्यात जास्त राज्य जे ते इंग्रजांनी केलं। आणि शेवटी सगळ्यात पहिले भारतात येणारे पोर्तुगीज होते आणि सगळ्यात शेवटी जाणारे पण पोर्तुगीज होते, हे पण लक्षात ठेवा। भारतात 1498ला पोर्तुगीज आले आणि 1961ला पोर्तुगीज गेले आणि भारत स्वातंत्र्य कधी झाला 1947ला, त्याच्यानंतर सुद्धा पोर्तुगीज होते आपल्याकडे आणि गोव्याला आपल्याला 1961ला काय मिळालं, स्वातंत्र्य मिळालं। त्याच्यानंतर मराठवाड्याचा तर तुम्हाला इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, 17 सप्टेंबरचा 1947ला आपल्याला जरी स्वातंत्र्य मिळालं पण मराठवाड्याला स्वातंत्र्य कधी मिळालं, 17 सप्टेंबर 1948ला, म्हणजे त्यांना पण स्वातंत्र्य 1 वर्ष लेटच मिळालेलं आहे। तर स्वातंत्र्य जर आपण म्हटलं, आज आपण स्वातंत्र्यामध्ये आहेत आणि आपण फ्रीडम आहेत आणि आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, संविधानाने सगळ्या गोष्टी दिल्या आहेत आपल्याला, आपण एक स्वतंत्र विचारसरणीचे आहेत यामध्ये।
मी आजच्या दिवशी तुम्हाला फक्त एवढंच सांगू शकतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एज्युकेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी म्हणजे एज्युकेशनवरती भर दिला गेला पाहिजे, कारण आपण शिकणार तर आपली पिढी शिकणार, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि एज्युकेशनला काहीही असं वय नसतं. खूप असे तुम्हाला एक्झाम्पल्स मिळतील ज्यांनी 60व्या वर्षी डिग्री कंप्लीट केलेली आहे, ज्यांनी 72व्या वर्षी 10वी 12वी कंप्लीट केलेली आहे. इवन आता माझं वय 41 आहे तरी माझं पण MBA चालू आहे. म्हणजे एज्युकेशनला असं काही वय नाही आहे. तर तुम्ही सुशिक्षित व्हाल तर तुमचं घर पुढे जाणार. आणि सेम मेडप्लस जी आहे, आज आपली कंपनी जी आहे, जी 2006ला सुरू झाली, एक आउटलेट जे पहिलं टिळकनगरला हैदराबादला सुरू झालं होतं, तिथून आज आपली कंपनी जवळजवळ 5000 स्टोअरच्या जवळ आलेली आहे. या 17 वर्षामध्ये कंपनीने जी ग्रोथ केलेली आहे, कंपनीचे जे एम्प्लॉई आहेत, आज जवळजवळ 30,000च्या वरती एम्प्लॉई आहे. कंपनी दिवसेंदिवस काय करते, पुढे जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनी स्वतः पुढे जाते आणि आपल्या एम्प्लॉईला पण पुढे घेऊन जाते. कंपनीने जसं मागच्या 2 वर्षापासून आपले जे एम्प्लॉई आहे ते सुद्धा एज्युकेट व्हायला पाहिजे म्हणून कंपनीने स्वतः BBAचा प्रोग्राम सुरू केला, MBAचा प्रोग्राम सुरू केला की एम्प्लॉईसुद्धा एज्युकेट व्हायला पाहिजे. आणि आता अजून एक नवीन पावा म्हणून आहे की जे 12वी सायन्स विद्यार्थी असतील, जे काही कारणास्तव फार्मसिस्ट करू शकले नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा अपॉर्च्युनिटी दिली की ते त्यांचं जॉब करता करता ते फार्मासिस्ट कंप्लीट करून त्यांना लायसन्ससुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम आपली कंपनी करते. मग कंपनी जशी पुढे जाते तसं आपल्याला पण पुढे जायचं आहे. आणि शिकण्यासाठी काही वय नाही आहे. जर तुम्ही शिकणार तर देश पुढे जाणार. आणि आपल्याला आपला देश 2047 पर्यंत आपलं ध्येय की आपल्याला काय बनायचं आहे, आपल्याला पूर्ण विकसित व्हायचं आहे. आपल्याला काय व्हायचं आहे, पूर्ण विकसित व्हायचं आहे. तर हे आपलं ध्येय. तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतो. सुप्रभात सर्वांना. हॅपी इंडिपेंडन्स डे. 3 रंगांचा तिरंगा आपला, केशरी हिरवा आणि नारंगी. नवी फडकवत गातो पराक्रमाची गाथा. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्ट रोजी भारत देश स्वतंत्र झाला. ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले, हे शूरवीर फक्त देशासाठी लढले. तिरंगा आपुला मान आहे, पराक्रमाची गाण आहे. भारताची शान आहे, तिरंगा आपुला प्राण आहे. विविधतेने एकत्रित साधवतो तो भारत देश आपला. जय हिंद, जय भारत. नेक्स्ट आहे आशफाक सर, जे आपले 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतील. Good morning all of you. Happy Independence Day to all my colleagues sitting here. आज म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य भेटून 1947 आपल्याला स्वातंत्र्य भेटलं होतं. त्याच्यानंतर आजची जर सिच्युएशन बघितली तर इकडचे जे बसलेले लोक आहेत, जे स्वातंत्र्यता म्हणतो आपण, कामाच्या बाबतीत म्हणा, हे म्हणा, स्त्रीला पहिलं एवढं मान दिलं जायचं नाही, त्यांना अपॉर्च्युनिटी भेटायची नाही. पण आज इकडचे जर आकडा बघितला लेफ्ट साईडचा, तर इकडपेक्षा खूप जास्त लोक इथं बघितलेले. असं वाटतं की ह्यांना जास्त जॉब भेटलेत का आमचे लोक कमी आलेत, हा पहिला प्रश्न मला पडला. कारण की एवढे सगळे लोक इथं बसलेत, एवढे सगळे म्हणजे जॉब भेटलाय, म्हणजे कुठं ना कुठं ह्यांना स्वातंत्र्यता भेटल्यानंतर पण किती महत्व आहे ते आज मला इथं दिसतंय. एवढे कार्यक्रम केले आम्ही पहिलं, पण खरा कार्यक्रम जो आज घडला कॉर्पोरेटचा आमचा, आणि जो सपोर्ट ह्या साईडनं दिसतंय तो हॅट्स ऑफ आहे. म्हणजे एवढी जॉब ऑपॉर्च्युनिटीज फक्त आणि फक्त कुठं क्रिएट झाली, म्हणजे मेडप्लसमध्ये क्रिएट झाली. कुठंही बघत नाही एवढे एम्प्लॉईजला हे करताना, पण एवढं फ्रीडम पण त्यांना आहे. आज कोणालाही विचारू दे की जॉब सिक्युरिटी बाबतीत किंवा पोरांकडून एखाद वेळेस निगेटिव्ह रिस्पॉन्स येईल, पण जेवढे काही लेडीजला मेडप्लसमध्ये मी भेटलोय किंवा ज्यांना काही फीडबॅक जेव्हा आमचे लोक घेत असतात, सगळ्यांचं म्हणणं एकच असतं
की सेफ्टी आम्हाला जी भेटते मेडप्लसमध्ये ते कुठंच भेटलेलं नाही. मेडप्लसचं कौतुक पण नाही, पण तेवढं मेडप्लसनी तुम्हाला सिक्युअर ठेवलं. जसं देशाला सिक्युअर करण्यासाठी बरेच लोकांनी सॅक्रिफाईस केलं, तसं आमच्या लोकांना सिक्युअर करण्यासाठी आमचा मॅनेजमेंट, आमचा स्टाफ सगळे सिनियर आणि ज्युनियर इथं काम करत असतात. म्हणून आज तेवढंच फक्त बोलायचं, कारण की एक जो आकडा आहे हे बघूनच खूप मन हे झालं की आमच्या फ्रीडमचा खरा अर्थ म्हणजे आज एम्प्लॉय आमचे, वुमन एम्प्लॉय आमचे सेफ आहेत, त्यातल्या त्यात चांगल्या डेझिग्नेशनला आहेत, त्यातल्या त्यात आज तर समोर लीड करतात. कधी बघितलं नाही, पण आज 3 समोर लीड करतात. जिथं पोरांचा उत्साह असायला पाहिजे तिथं पोरींचा जास्त आहे. म्हणजे हॅट्स ऑफ. थँक्यू. नेक्स्ट रिअल इस्टेट डिपार्टमेंटचे उद्धव सर त्यांचे 2 मिनिटात शब्द व्यक्त करतील. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलो. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मला जास्त बोलता येत नाही, तरी ट्राय करतो. छान वाटते, सरांनी सगळं अरेंजमेंट केलं, कार्यक्रम केलेला आहे. धन्यवाद. एचआर डिपार्टमेंटमधून त्यांचे 2 मिनिटं शब्द व्यक्त करतील. सर्वप्रथम ज्यांनी आज देशासाठी बलिदान दिलं, रक्त सांडलं, त्या सर्व व्यक्तींना माझे कोटी कोटी प्रणाम. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम पहिले. आणि तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज स्वातंत्र्य जरी झालं तरी आज स्वातंत्र्य झाल्यासारखं वाटत नाही, कारण का आज लोकांचा मीपणा, भ्रष्टाचार, जास्त बेसिक सुविधा आहेत, अन्न, निवारा, वस्त्र, हे आजही जनतेला मिळत नाही. ज्या दिवशी या गोष्टी सर्वसामान्यांना मिळतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने देश स्वातंत्र्य झाल्यासारखं वाटेल, हीच मनोगत व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद. नंतर मार्ट डिपार्टमेंटचे किशोर सर आपले 2 शब्द व्यक्त करतील. किशोर सर हमारा एक आर्मी है, उनका इंट्रोडक्शन देना जरूरी है. जय हिंद, जय भारत. आपण स्वातंत्र्याचे आता आनंद भोगत आहात, त्याचे जे मेन जे सेनानी होते ते तर त्या जगात नाही आहे. इसको लगा के बोलिए ताकि अंदर तर ते जे आहे त्यांना हेच म्हणजे दुःख होत असेल सध्या. म्हणजे हे बोलतोय मी, तुम्हाला थोडंसं हे होत असेल, पण सध्या पहिलं स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर जाती पाती धर्म भेदभाव हा नव्हता, पण आता जे आहे जाती धर्म भेदभाव खूप वाढलेला आहे. जातीमध्ये ते निर्माण होत आहे. तर माझी युवा शक्तीला हेच एक म्हणजे प्रार्थना आहे की तुम्ही जे आहे जाती धर्मापेक्षा तुम्ही आपला देश कसा पुढे घेऊन जायचा, आपला देशाचा आर्थिक विकास कसा पुढे द्यायचा तो तुम्ही विचार करावा. ते माझी नम्र विनंती आहे पूर्ण युवा शक्तीला. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आमचे म्हणजे आर्मीमध्ये आमच्या म्हणजे शेर बकरी एक जगाही पाणी पिते. ह्याचा अर्थ काय आहे की आपल्या देशामध्ये कोणी पण हे नाही आहे मोठं किंवा लहान, तर सर्व एकच आहात. तर माझं फक्त एकच युवा शक्तीला आहे की नशेपासून दूर राहावं आणि आपल्या देशाला पुढे जावं. आणि कंपनी जसं आपलं ग्रोथ जसे होईल तशी तुमची ग्रोथ होईल, हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. सध्याचं कारण आता अगोदर जी होती कंपनी आणि आता जी आहे, मी 2 वर्षामध्येच बघतोय तर आपल्या कंपनीनं खूप ग्रोथ करायला लागली. आणि त्याचा जी म्हणजे एक सहभाग आहे हा तुमचा पण आहे. जेवढा तुम्ही त्यामध्ये इफोर्ट घालताल तेवढा कंपनी पुढे ग्रोथ करत आणि देशाचा पण विकास त्याच्यामध्येच अवलंबून असतो. कारण एक कंपनी विकास करते किंवा एक राष्ट्र विकास करते तर ते देशाचा विकास असतो. तर माझे हे 2 शब्द फक्त एक लक्षात ठेवा की आपला देश हा स्वतंत्र एवढ्या स्वस्तात नाही मिळालेला. म्हणजे आपले जे हे आहेत ज्यांनी बलिदान दिलेलं आहे तर त्यांच्याकरता तुम्ही थोडंसं एक मनामध्ये हे ठेवा की जाती धर्म आणि हे सोडून देशाला पुढे कसं न्यायचं हे फक्त लक्षात ठेवा. जय हिंद, जय भारत. अकाउंटंट डिपार्टमेंटचे श्रीधर सर 2 शब्द बोलतील. या मागं नका बघू.
श्रीधर क्या है उनका? सुधाकर सर, HR, ओके। वो ना बोल रहे हैं, ठीक है, सॉरी, नेम मिस्टेक। सुधाकर राठोड सर 2 शब्द आपले व्यक्त करतील आणि सरांना ते आता व्यवस्थित ऐकायला जाईल कारण ते हिंदीमध्ये बोलतील। हिंदी में बात करू। सुधाकर हॅपी इंडिपेंडन्स डे ऑल। झालं द्या। याच्यानंतर RSS सुपरवायझर अमिता मॅडम आपले 2 मिनिटांमध्ये शब्द मनोगत व्यक्त करतील। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, हॅपी इंडिपेंडन्स। ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा त्यांच्या चरणी ठेवू माता, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। याच्यानंतर RSS मधून अमोल पवार 2 शब्द त्यांचे मनोगत व्यक्त करतील। आता सर्वांना दमदार आवाज ऐकायला येईल। आणि विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अमोल। आज अमोलचा बर्थडे आहे। धन्यवाद मॅडम, सगळ्यांना हे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। रोजी 78व्या स्वातंत्र्य दिन साजरा झाला आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले। देश स्वतंत्र झाल्यानंतर संपूर्ण देशातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला। सर्वत्र आपण मुक्त झाल्याचा जल्लोष मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। आता प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक गावागावात 15 ऑगस्ट रोजी 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे। या दिवशी सर्व व्यक्ती सुंदर पांढऱ्या शुभ्र रंगाने कपडे परिधान करतात आणि राष्ट्रगीत म्हणतात। शाळा आणि महाविद्यालयात तसेच ऑफिसमध्ये या दिवशी भाषण केलं जातं। तसेच आता दमदार भाषण करत आहेत आपले GM सर देवाशीष मिश्रा सर। झूम कर रहे थोड़ा। आज का दिन में मैं पहले ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर कृष्णानी, विनय कृष्णानी सर, एंड उन्होंने हमारा फ्लैग होस्टिंग किया। कोई भी ऑर्गेनाइजेशन बड़ा नहीं हो सकता जब तक आपका फाउंडर मेंबर, जो लोगों ने खून पसीने से कंपनी के साथ स्टार्टिंग से लेकर अभी तक काम कर रहे हैं, एंड कंपनी का आज के डेट पे जो सफलता है, सक्सेस है, कहीं ना कहीं पे ये लोगों का स्टैंडिंग विद ऑर्गेनाइजेशन एज ए पिलर बहुत मायने रखता है। सो आई अप्रिशिएट हिज कंट्रीब्यूशन एंड वन सेकेंड सर। सो इट्स एन ऑनर। कोई भी ऑर्गेनाइजेशन कितना बड़ा क्यों ना हो, हम कितना भी आगे क्यों ना बढ़े, लेकिन अगर हम देखेंगे जो लोग हमारे साथ पहले से जुड़े हैं वही हमारा कैरेक्टर है। जो लोग हमारे साथ पहले से है, अगर वो लोग हमारे साथ आज भी है, कदम से कदम मिला के आगे बढ़ने का मदद कर रहे हैं, दैट मीन्स द ऑर्गेनाइजेशन इज वेरी नाइस एंड इट सिंबलाइजेस ए गुड कल्चर ऑफ द ऑर्गेनाइजेशन। जब हम इंडिपेंडेंस डे के बारे में बात करें, आज से 78 साल पहले जब हम देखें, देयर वाज नो इलेक्ट्रिसिटी एंड ह्यूज पॉवर्टी इन इंडिया, लेकिन एक चीज वहां पे था जो आज के डेट पे कमी है, उत्साह, आग्रह इंडिपेंडेंस बनने का, वो जज्बा जिसको भारत को इंडिपेंडेंस देने में ब्रिटिशर्स को मजबूर किया। दैट्स ए रीजन दे मेड इंडिया इंडिपेंडेंट इन द year of 1947 and 15th August. Today is that day. So we must appreciate and acknowledge and have the gratitude towards those people जिन्होंने आज हमें इंडिपेंडेंट बनने में मदद किया। हम सोच भी नहीं सकते कौन सा क्राइसिस में ये लोग इंडिया को स्वाधीनता देने के लिए मेहनत किया होगा। 2 दिन पहले की बात है, संडे मॉर्निंग मेरा साला हॉस्पिटलाइज्ड हुआ इन ओडिशा, एंड ये हॉस्पिटलाइजेशन के टाइम पे मैंने बहुत सारे लोगों को फोन किया कि थोड़ा हेल्प करो, मेरा ससुर जी अकेले हैं, थोड़ा मदद करो। यू वोंट बिलीव, उनके पास कम से कम 50 फ्रेंड्स है। और मेरा साला मेरे ससुर जी के घर पे जब भी जाता है, एक लौता साला है मेरा। कभी भी घर पे देखो, घर पे नहीं रहता था, किधर मेरे दोस्त के साथ घूमने, पार्टी मनाने, किसी का कभी कुछ होता तो बाहर 24 आवर्स में खाली वो सोने के लिए और खाने के लिए घर आता था। मतलब पूरा 12 घंटा उन्होंने दोस्तों को दिया। लेकिन जब उसका तबीयत खराब हुआ
और सड़क पे गिर गया। मेरा पिताजी मीन्स माय फादर इन लॉ वेटेड इन द एम्बुलेंस फॉर 30 मिनट्स एट द एज ऑफ 75। वो इतना कैपेबल नहीं कि उसका बॉडी को कैरी करके लेके हॉस्पिटल पे जाए। नोबडी टर्न, कोई एक भी दोस्त नहीं आया। टुडे वी आर लिविंग इन ए कल्चर जहाँ पे पीपल आर हाईली सेल्फिश, सेल्फ सेंट्रिक, खुद के बारे में सोचते हैं। 1947 इंडिपेंडेंस डे, इट्स नॉट इंडिपेंडेंस डे, इट सिंबलाइजेस फ्रीडम। फ्रीडम आती कैसी है? स्वाधीनता से। स्वाधीनता आते कैसे हैं? स्ट्रगल से। अगर हम स्वाधीनता खुद को समझते हैं कि वी आर इंडिपेंडेंट, आप सोचिए कि इमेजिन कीजिए आप इंडिपेंडेंट हैं, क्या कुछ नहीं कर सकते। आज के डेट पे आपके हाथ में पैसा है, कुछ भी कर सकते। पेरेंट्स देखने के लिए नहीं है, बैचलर्स बच्चे, लड़के लड़कियां शहर में रहते हैं, जॉब करते हैं, दे हैव बिकम इंडिपेंडेंट। ये इंडिपेंडेंस का गलत फायदा भी उठा सकते हैं। इफ यू टेक मोर फूड बिकॉज मैं इंडिपेंडेंट हूँ, पैसा मेरे पास है, यू विल हैव डायबिटीज। इफ यू स्लीप मोर यू विल हैव डिजीजेस। अगेन आपका इंडिपेंडेंस मेडिसिन के अंदर चला जाएगा, यू लूज योर इंडिपेंडेंस ऑफ हैविंग ए गुड हेल्थ। आप बाहर रुक रहे हैं, कोई देखने के लिए नहीं है। बहुत सारे लड़के लड़की को मैं देखता हूँ, आज वो एक सक्सेसफुल मॉडल है। 3 घंटा 4 घंटे के होटल किराए में मिलते हैं। पेरेंट्स विद लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी बहुत ईमानदारी के साथ अपने लड़का लड़की बच्चे लोगों को, बेटा बेटी को बाहर भेजते हैं। आर वी टेकिंग दैट एडवांटेज? Yes, we are not taking advantage, we are taking the disadvantage or disadvantage. We are taking undue advantage of the freedom. Believe me friends, जहाँ जहाँ पे फ्रीडम का रिस्पॉन्सिबिलिटी के साथ अटैचमेंट नहीं हो तो वो इंडिपेंडेंस ज़्यादा दिन टिकने वाला नहीं है। ये वुमेंस डे के दिन में बोलने वाला था, बट आई कुडंट टेल। बट कहीं ना कहीं पे जिम्मेदारी का एहसास हम हर किसी को होना चाहिए कि कितना डिफिकल्टी में फ्रीडम मिलता है। इंडिया का इंडिपेंडेंस मल्टीपल टाइम्स गए। ड्यूरिंग द मुगल एरा मुसलमान रूलर्स, आपको याद है 15-17 टाइम्स महमूद अटैक्ड सोमनाथ, लूट के लेते थे हमारा पैसे। एंड पूरी जगन्नाथ टेम्पल में मल्टीपल टाइम्स जगन्नाथ जी को छुपाना पड़ता था फ्रॉम द मुस्लिम रूलर्स, कि चाहे उनका पाप, उनका हाथ हमारा जगन्नाथ के ऊपर ना पड़े। जब हम जिम्मेदार ना बने तब हमारा इंडिपेंडेंस लूटती गई। सो कोई भी ऑर्गेनाइजेशन में हम काम कर रहे हैं, अपना काम जिम्मेदारी के साथ करना है। बिलीव मी फ्रेंड्स, आज हम एक इतना अच्छा इंडिपेंडेंस डे अपना ऑर्गेनाइजेशन में बना रहे हैं। इनफैक्ट आई कंग्रेचुलेट ऑल द ऑर्गेनाइजर्स जो लोगों ने अपना मेहनत से, सिंसियरिटी से बहुत सुंदर खूबसूरत इंडिपेंडेंस डे यहाँ पे मनाए। बट लास्टली मैं एक लाइन में क्लोज करना चाहता हूँ, अगर हम जिम्मेदार हैं, ये इंडिपेंडेंस हमारा लाइफ लॉन्ग हमारा साथ देने वाला है। लेकिन अगर जिम्मेदार नहीं है, ये इंडिपेंडेंस सिर्फ कुछ लम्हे के लिए है। सो अगर इंडिपेंडेंस डे को सेलिब्रेट करना है लाइफ लॉन्ग, सो जिम्मेदार बनना बहुत ज़रूरी है। जब कोई हमें देख नहीं रहा है फिर भी हमें अच्छा काम करते रहना है एंड इंटीग्रिटी के साथ काम करते रहना है, ताकि हम हमारा इंडिपेंडेंस आगे का जनरेशन को दे सके। सो विश यू ऑल द बेस्ट। भारत माता की जय, वंदे मातरम। थैंक यू। आता हर्षदा ना, आता हर्षदा कंटिन्यू करेल। समोर आता जीएम सरांनी आपल्याला खूप सुंदर शब्दात त्यांचं मनोगत व्यक्त करून दाखवलेलं आहे। तसेच उपस्थित मान्यवरांनी मनोगत केलेले व्यक्त, ते पण खूप सुंदर शब्दात त्यांनी व्यक्त केलेलं होतं। तर यांच्यासाठी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। ए बात हवाओं को बताए रखना, ए बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना। ए बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना। लहू देकर जिसकी हिफाजत हमने की, लहू देकर जिसकी हिफाजत हमने की, ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना, सदा दिल में बसाए रखना। यावर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व उपस्थित मान्यवरांसाठी। प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम हे सांस्कृतिक कार्यक्रम करतं। सांस्कृतिक कार्यक्रमात कोण बोलण्यातून व्यक्त होतं तर कोण गायनातून व्यक्त होतं। तसेच आपल्या पुढे गायनातून व्यक्त होण्यासाठी मी आमंत्रित करते रेणुका सोगळे आणि प्रतीक्षा बिरादार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। रेणुका सोगळे आणि प्रतीक्षा बिरादार। प्रतीक्षा नाही आहे का?
प्रतीक्षा आली नाही. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू अँड हॅपी इंडिपेंडन्स डे. वरती धर. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू. ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू. ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू. थँक्यू रेणुका. खरंच खूप सुंदर आवाजात तू हे गायन केलेलं आहे. तिच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुन्हा एकदा. यानंतर मी पौर्णिमा दिलेकर यांना अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन आपले मनोगत व्यक्त करावे. ना पूछो जमाने से हमारी कहानी क्या है, ना पूछो जमाने से हमारी कहानी क्या है, हमारी बस इतनी पहचान है कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है. रिस्पेक्टेड सर अँड मॅडम आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या स्वातंत्र्यमय शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत व्यक्त करते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 200 वर्षाच्या कारावासातून तसेच ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्तता मिळाली. भारतालाच मुक्तता नाही मिळाली तर प्रत्येक भारतीय हा मुक्त झाला. किल्ल्याच्या लाल किल्ल्यात दिल्लीच्या लाल तख्त्यावरती भारताचा ध्वज फडकवला गेला. तसेच भारतीय ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाले. भारत हा कृषी प्रधान देश आहे. तसेच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजगुरू भगतसिंग यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज त्या प्रत्येकाला आदरांजली वाहण्याचा, त्यांची आठवण काढण्याचा हा सण आहे. हा सण आपण एक सणाप्रमाणे साजरा करतो. प्रत्येक व्यक्ती इथे मोठ्या उत्साहाने व मोठ्या आनंदाने एक सण म्हणून साजरा केला जातो. भारताच्या सीमेवर लढणाऱ्या त्या प्रत्येक वीराला नमन करून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू पौर्णिमा मॅडम. तुम्ही खरंच खणखणीत आवाजात तुमचं मनोगत व्यक्त केले आहे. आणि इथून पुढे भाषण स्पर्धा चालू होते. भाषण स्पर्धेतले हे पहिलं भाषण होतं. त्याच्यानंतर सारिका जाधव यांना मी अशी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन त्यांचे मनोगत व्यक्त करावे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला. आपण इथे सर्वजण प्रसन्न मनाने इथे जमलेले आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीर जवानांनी आपले बलिदान दिले. त्यांना नमन करून आपण हा कार्यक्रम चालू ठेवू. नमस्कार. थँक्यू सारिका मॅडम. तुम्ही पण खूप सुंदर मनोगत व्यक्त केलेलं आहे. कापसाच्या वातीशिवाय शोभा येत नाही समईच्या ज्योतीला. कापसाच्या वातीशिवाय शोभा येत नाही समईच्या ज्योतीला. आणि प्रेक्षकांच्या टाळ्याशिवाय शोभा येत नाही कलाकारांच्या जातीला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
याच्यानंतर मी विद्या शिर्के हिला अशी विनंती करते की तिने मंचावर येऊन तिचे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, मी विद्या शिर्के. आज भारताचा 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी आपण येथे सगळे जमलेलो आहोत. सर्वात प्रथम माझ्याकडून तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसवंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस येतो आणि आपण स्वतंत्र आहो आणि स्वतंत्र राहू अशी भावना मनात आणि हृदयात राहते आपल्या. आजच्या या पवित्र दिवशी राष्ट्रध्वजाला वंदन करूया आणि राष्ट्राच्या कल्याणाचा संकल्प करूया. असे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. थँक्यू विद्या. याच्यानंतर मी उज्ज्वला राठोडीला मंचावर आमंत्रित करते. ये सलामी इस तिरंगे को जिसे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळवणारच. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, असे आवाहन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलं. तुम दूध मांगो तो हम खीर देंगे, तुम कश्मीर मांगो तो हम चीर देंगे. मैं नहीं मानती कि हमारा देश सबसे महान देश है, लेकिन ये जरूर मानती हूँ कि हमें काबिलियत है, ताकत है इस देश को महान बनाने के लिए. हम आपस में लड़ते रहते कि बढ़ती हुई आबादी के खिलाफ, भ्रष्टाचार के खिलाफ. इतनी सी बात है, हवा को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना. लहू देकर की है जिसकी हिफाजत हमने, ऐसे तिरंगे को सदा अपने दिल में बसाए रखना. अगर आपका पाकिस्तान जिंदाबाद है तो हमें कोई दिक्कत नहीं, लेकिन हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद ही रहेगा. जो बहाया पसीना मैदान में एक एक बूंद का हिसाब ले आएंगे. हाँ जी, जो बहाया पसीना मैदान में एक एक बूंद का हिसाब ले आएंगे. हम भारत माँ के लाल है, यूं ही पूरी दुनिया में तिरंगा फहराएंगे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. थँक्यू अंकिता. एकदम खणखणीत आणि दणदणीत आवाजात तिने आपले मनोगत व्यक्त केले आहे. तिच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तिच्या मनोगतासारख्याच. आवाज ऐसे दो कि सोए हुए को होश आ जाए, आवाज ऐसे दो कि सोए हुए को होश आ जाए और ताले ऐसे बजाओ की सामने वाले के जोश आ जाए. आणि हिच्यासाठी खरंच टाळी वाजवली पाहिजे आणि तिचं भाषण हे तशाच जोशामध्ये असतं. याच्यानंतर मी दुर्गा गाडे यांना अशी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन त्यांचे मनोगत व्यक्त करावे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आन देश की शान देश की, देश हमारी जान है. आन देश की शान देश की, देश हमारी जान है. 3 रंगों से रंगा तिरंगा, ये देश की पहचान है. थँक्यू दुर्गा मॅडम. याच्यानंतर मी ऋषी पांचाळ सरांना मंचावर आमंत्रित करते. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य दिन आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आणि महापुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजगुरू, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मंगल पांडे यांनी भरपूर कष्टातून हे स्वातंत्र्य मिळवून दिले आहे आपल्याला. त्यांना त्यांच्या बलिदानाला आणि त्यांच्या प्राणाच्या आहुतीला श्रद्धांजली देण्याचा हा खरा दिवस आहे. आणि त्यांनी जे बलिदान दिले आहे त्याचे तेवढे तरी आपल्याच्याने होणार नाही, पण त्यांचे जे कार्य केले आहे तेवढे काहीतरी आपण देशासाठी करावे एवढंच बोलून मी माझे भाषण संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू ऋषी सर. याच्यानंतर मी पूनम विश्वकर्मा हिला मंचावर येऊन तिचे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. Good Happy Independence Day all of you. Good morning Medplus all members, sir and ma'ams. Today is 15 August. समोर ठेव वाटलं तर. I wish you all very happy Independence Day. This year we are celebrating 78th Independence Day. Independence Day is our national festival. Our national festival of my country. We got freedom 15 August 1947 on British rule. This day our proud all Indians. Thank you so much. Jai Hind, Jai Bharat. थँक्यू पूनम. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि जो टाळ्या वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात. त्यामुळे टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. याच्यानंतर मी अलका दौंडकर यांना बोलवते. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचे आभार मानते. सुपरवायझर, मॅनेजर, ऑल मेडप्लस स्टाफ. एवढं काही मला बोलता येत नाही, पण समजून घ्या. सगळ्यांना आभार मानते सगळ्यांचं. आपलं मेडप्लस खूप छान चाललंय. सुपरवायझर बी छान करतात, सगळ्यांकडून छान वर्किंग करून घेतात. आणि आपल्याला वर्किंग करणारे देवेंद्र मिश्रा सर, ते सुद्धा त्यांना छान वर्किंग करून देतात. आणि सगळ्या मावशांची पण ते जास्त रिस्पेक्ट ठेवतात आणि सगळ्यांचाच रिस्पेक्ट करतात. त्यामुळं कुणी कुणाला उलटं पालटं बोलू नका. त्यांचं ऐका, व्यवस्थित काम करा आणि व्यवस्थित ते आपल्याला त्याचा मोबदलाही देतात. आपल्याला सगळं सुविधा दिल्यात त्यांनी. आपल्याला जेवणाची सोय केली, कोणाला डबा आणता आला नाही तर डबा खायला भेटेल. राहण्याची सोय केली, परत ज्याला राहायची सोय नाही राहायची पण सोय केली. सगळं व्यवस्थित असताना कुणीही असं कोणावरती हे करू नका आणि आपल्या सुपरवायझरला उलटं पालटं कुणी बोलू नका. छान काम करा सगळ्यांनी. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गुड मॉर्निंग. मला गुड मॉर्निंग हा शब्द माहित नव्हता. सर पहिल्यांदा आले तेव्हा मला रोज गुड मॉर्निंग म्हणायचे, पण मला कळत नसायचं. मी म्हणायची का बरं मला हे असे करतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मी म्हटलं हे कसलं आलं इंग्रजाचं, मला काय कळतच नसायचं. मग एक दिवस सर मला म्हणते, मावशी मी रोज तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतो पण तुम्ही मला रिप्लाय देत नाही. म्हटलं रिप्लाय काय असतं. मग सर म्हणले शुभ सकाळ मावशी, पूर्ण दिवस छान जातो, चांगला जातो, त्याच्यासाठी गुड मॉर्निंग म्हणतात. मला हे 10 वर्षानंतर कळालं. आता 5 वर्ष झाले मी रोज सगळ्याला गुड मॉर्निंग म्हणते. कंपनीला आपल्या आता मला 15 वर्ष झालं, पण मला ते 10 वर्षानंतर कळालं. आणि सरांनी खूप छान केलंय आणि असंच छान करा, सगळ्यांना छान ठेवा.
मला लय बोलायला. खरंच अलका मावशी खूप सुंदर शब्दात तुम्ही वर्णन केलेलं आहे आणि तुम्ही 15 वर्ष झाले इथे काम करता. आम्ही तर अजून नवीनच आहेत आणि तुमचा एक्सपिरियन्स ऐकून आम्हाला खरंच असं वाटतं की आम्ही हे MedPlus नाहीच सोडलं पाहिजे, कंटिन्यू इथे जॉब केलं पाहिजे. एवढा चांगला एक्सपिरियन्स मी खरंच पहिल्यांदा ऐकला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अलका मावशीसाठी. त्याच्यानंतर मी सोहेल शेख यांना मंचावर आमंत्रित करते. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा. माणूस की हाच धर्म आहे आपल्या देशाचा, फक्त देशासाठी जगा. सन्माननीय पाहुणे आणि उपस्थित आपल्या कंपनीचे मॅनेजर श्री संदीप सर, देवाशिष मिश्रा सर आणि विनायक कृष्णाने सर आणि इथे उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. 1857 ते 1947 हा 90 वर्षाचा कालखंड आज कुठलाही भारतीय विसरू शकत नाही. या तब्बल 90 वर्ष इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य केले. तब्बल 90 वर्षाचा कालखंड हा कुठलाच भारतीय आज विसरू शकत नाही, कारण की या कालखंडामध्ये आपल्या इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य केले. ईस्ट इंडिया नावाची कंपनी आपल्या भारतात आणली. आपल्या भारतीयांना रोजगारी दिला, मोबदलाही दिला. परंतु काही काळानंतर त्यांनी त्यांची कंपनी एवढ्या मोठ्या लेवलला एक्सपांड केली आणि आपल्या देशावरती गुलामगिरी लादण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुली झाला. आज तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 2024 आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिवस. आज कोणी म्हणेल आज मिरवणूक गाण्याचा दिवस आहे. आज कोणी म्हणेल की आज कोणी म्हणेल की राष्ट्रीय गीते गाण्याचा दिवस आहे. आज कोणी म्हणेल की आपल्या भारतावर इतिहास जाणून घ्यायचा दिवस आहे. तर खऱ्या अर्थाने आज आपल्या भारतावर ज्यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी अशा थोर पुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्यांच्या बलिदानाच्या जाणीवेचा दिवस आहे. ज्या थोर पुरुषांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी अपार कष्ट केले, त्यांच्या कष्टांची जाणीव करून देण्याचा आज दिवस आहे. आज 15 ऑगस्ट 2024 धन्यवाद. थँक्यू सोहेल सर. तुम्ही खरंच तुमच्या बोलण्यातून, तुमच्या भाषणातून आम्हाला जाणीव करून दिली त्या गोष्टींची. 1000 पावलांचा प्रवास पहिल्या पावलांनी सुरू होतो. जिथे विश्वास आणि संयम आहे, तिथे विजय निश्चित होतो. तर पहिला सत्कार न्यू प्रमोशन. आता आपण सुरुवातीला सगळे जॉबला लागताना फ्रेशरच असतो, पण आपल्या कामातून आपण प्रमोशन मिळवत असतो. आपल्या कामातून आपण प्रमोशन मिळत असतो. आपली कामगिरी सरांना चांगली वाटली ना, तर ते नक्कीच आपल्या कामगिरीचा आढावा घेऊन आपल्याला प्रमोटही करतात. त्यासाठी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. आणि मोठा माणूस होण्यासाठी कर्तृत्वाने आणि मनाने मोठं असावं लागतं. आणि मोठा माणूस होण्यासाठी कर्तृत्वाने आणि मनाने मोठं असावं लागतं. आणि अशाच कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असणारे जेएम सरांना मी मंचावर आमंत्रित करते व त्यांच्या हस्ते हे सर्व जे न्यू प्रमोशन आहेत त्यांना जे प्राइज असेल ते देण्यात येईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जेएम सरांसाठी आणि कृष्णानी सरांसाठी. त्यांना आता ऍज अ सुपरवायझर म्हणून सरांनी जॉईन केलेलं आहे. त्यांचं न्यू जॉईनिंग आहे. आज त्यांना प्रमोशन लेटर आणि त्यांचा सत्कार केला जात आहे. त्यांचे पहिले सुपरवायझर अमोल पवार यांच्या हस्ते त्यांना ऑफर लेटर दिलं जात आहे. राहुल 2 शब्द त्याचे व्यक्त करेल. थँक्यू मॅम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. असं नाव आहे भरपूर.
आपण मेड प्लसचे लीडर्स आहोत. मेड प्लस म्हणजे काय हे मी 2 शब्दात सांगतो. आवाज येतोय माझा शेवटपर्यंत? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आवाज आला पाहिजे. मेड प्लसला आपण लीडर आहोत. मेड प्लस साठी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. तो सोलापूर झोन आहे. 4 महिने झाले आपल्याकडे आलेला आहे. तरी पण सोलापूरमध्ये म्हणजे त्यांचा इंटरेस्ट, कामामध्ये इंटरेस्ट आणि जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती खरोखरच खूप चांगली आहे. तर मी शुभमसाठी एवढंच सांगेल की जी स्टोअरमध्ये तू इंटरेस्ट दाखवत होता, जी इन्व्हॉल्वमेंट होती, तीच इथे पण दाखव. जसं स्टोअर ग्रोथ केला तसं इथे पण आपल्याला ग्रोथ करायचं आहे चांगला. आणि मेन म्हणजे जी आफ्टरनून झाली होती टेस्ट, त्याच्यामध्ये 2nd रँक आलेला आहे त्याचा. त्यासाठी खरंच खूप छान आहे आणि खूप टॅलेंटेड आहे तो. गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं हे फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केलं त्यामुळे मला खूप आनंद आहे. आणि थँक्यू अमिता मॅडम, मिश्रा सर आणि कृष्णानी सर त्या मला सिलेक्ट केल्याबद्दल. आणि सगळ्यांना एवढं सांगू इच्छितं की आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येऊन जरा रिस्क घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला सक्सेस अवश्य मिळेल. थँक्यू. दीपक धारोळकर म्हणून एक सुपरवायझर आहेत मी, आय थिंक ते ॲब्सेंट आहेत. तर सर त्यांचं जायचं. नेक्स्ट आता हर्षाली कंटिन्यू करेल. न्यू प्रमोशन झालेल्या सर्व एम्प्लॉईजचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि GM सरांना अशी रिक्वेस्ट करते की त्यांनी मंचावरच थांबावं. संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात. संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात. जिद्दीने जे प्रयत्न करतात तेच यशाचे मानकरी ठरतात. आणि अशाच यशाच्या मानकरी ठरलेल्या लोकांना मी आता मंचावर बोलवणार आहे. आताचा सत्कार आहे बेस्ट एम्प्लॉय. बेस्ट एम्प्लॉयचं थोडक्यात सांगायचं झालं तर या लोकांनी कंपनीसाठी 14-15 वर्ष दिले आहेत आणि एवढ्या कालावधीत त्यांनी कामही तेवढ्याच प्रामाणिकपणे केलेलं आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. त्याच्यामध्ये मी विपिन कुशवाहा सरांना स्टेजवर आमंत्रित करते. विपिन सर बोलले की आणि त्याच्यानंतर निलेश कोटेरी सरांनाही मंचावर आमंत्रित करते. कोटेरी सर कोटे दुसरे कोटे निलेश कोटेरी. हा नाम ले रहे आप आना ना उनके साथ.
एक बहुत बड़ा रिवॉर्ड है एंड ये ऑर्गेनाइजेशन में हम जो ग्रेडेशन समझते हैं ABCDE, ये A का बहुत ऊपर है। ये लोगों ने ऑर्गेनाइजेशन के लिए, अपना टीम के लिए, अपना स्टोर के लिए, अपना टेरिटरी के लिए, अपना काम के लिए एक्स्ट्रा टाइम, एक्स्ट्रा एफर्ट्स, मोर सिंसियरिटी एंड सैक्रिफाइस। कोई भी ऑर्गेनाइजेशन बनता है तो सैक्रिफाइस से बनता है, हाई इन्वॉल्वमेंट से बनता है। इसलिए हम लोगों ने हर मैनेजर के टेरिटरी से एक स्टाफ को सिलेक्ट किया जो दोज हु हैव डन एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क इन लास्ट 1 ईयर, उन्होंने वो स्टोर का परिभाषा ही बदल दी। सो दिस इज वन ऑफ द गाय गणेश। मी नावं घेते त्यांनी स्टेजवरती या. गणेश थोरात, दत्ता इगवे, प्रशांत सरवदे, स्वराज पाटील, फैसल शेख, आदित्य केंद्रे आणि परिका जाधव. अनाउन्स कसं सांगायचं होतं ना, अनाउन्स करतो. शॉपचे सुपरवायझर कोण असतील त्यांनी या आणि कल्याणी मॅडम. ऐक ना, अगं त्यांचं वेगळं अनाउन्स करायचं होतं, सगळे शॉप्स. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मॅन ऑफ द इयरचं सगळे सोबतच. मी मागील 2 वर्ष मेड प्लस मध्ये काम करत आहे. माझं न्यू जॉईनिंग भारतीय विद्यापीठ स्टोअर मध्ये झालं होतं. आमचे नवीन आकाश सर मला नवीन सुपरवायझर झाले होते. त्यांनी मला प्रोत्साहित केलं की तू फार्मा हेड आहे, मेड प्लस मध्ये खूप करिअर आहे, तू इंचार्जशिप घे. आणि मग मला न्यू स्टोअरचा राजयोगला त्यांनी इंचार्जशिप दिली. तिथं मी चांगलं काम केल्याबद्दल त्यांनी मला न्यू स्टोअरमध्ये ओनरशिप पण दिली आणि ते स्टोअर ग्रुपमध्ये पण आहे. मी एवढं सांगतो की आपल्या कम्फर्ट झोनमधून थोडं बाहेर येऊन रिस्क घ्या. मेड प्लसमध्ये खूप ग्रोथ आहे. आणि थँक्यू आकाश सर आणि संदीप सर ज्यांनी मला प्रोत्साहन देऊन पुढे आणलं, त्याच्याबद्दल मी आज इथं एम्प्लॉय ऑफ द इयर मध्ये आहे. थँक्यू सर आणि मॅनेजमेंट. थँक्यू सर. परिका जाधव वेअरहाऊस मध्ये. प्रणाली ते पेनला टिक करते झाले. मोहन झालं, फैसल झालं, फैजल बद्दल सांगायचं तर खूप काही आहे. फैजलचं काम म्हणजे डेली तो कुठल्या ना कुठल्या काम असतो असं म्हणजे फैजल. फैजलच्या स्टोअर मध्ये 3 लोक असे तिघांमधलं कोणाचं नाव चॉईस करू असा मला प्रश्न होता. ज्यावेळेस मी खरंच चेक करायला घेतलं त्यावेळेस संपूर्ण कम्प्लीट जो होता तो म्हणजे फैजल. अख्ख्या नाशिक मधून 105 एम्प्लॉय मधून सिलेक्ट झाला असेल तर तो म्हणजे फैजल आहे. फैजल MHS राहू द्या, MP ब्रँड राहू द्या, ग्लुसिप्रो राहू द्या, कस्टमरशी बोलण्याचं स्किल खूप सुंदर आहे. जर आपण एखादा व्हिडिओ ऐकत असेल, RSS फुटेज पाहत असेल तर फैजलची स्क्रीन सोडून जाऊ वाटत नाही. इतकं सुंदर वक्तव्य त्याचं कस्टमरशी बोलण्याचं असतं. वेअरहाऊस कंप्लेंट असू द्या, इतकं प्रॉपर चेकिंग, कुठलीही गोष्ट असू द्या, फैजल मधून सिंगल प्रॉब्लेम येऊ शकत नाही. कुठलाही प्रॉब्लेम आला तरी फैजल आधी त्याच्या लेवलवर सॉल्व्ह करतो, तो म्हणजे फैजल. कधीच सुपरवायझरला कॉल जात नाही, तो म्हणजे फैजल. फैजलसाठी सांगेल ते म्हणजे खूप आहे. आता माझे मॅनेजर जे आहेत न्यू शरद सर, ते फैजलसाठी 2 शब्द बोलतील. ॲक्च्युली फैजल विषयी तर मी ऐकलेलंच आहे, भरपूर ऐकलं होतं 15 दिवसामध्ये फैजलविषयी, खास करून सुशांत सरांकडून, पूनम मॅडमकडून. प्रत्यक्ष जाऊन म्हटलं एकदा तरी भेट घ्यावी, तर सोमवारी जाऊन मी प्रत्यक्ष भेट पण घेऊन आलो धुळ्याला जाऊन. तर सुशांतकडून जसं मला त्याच्याविषयी कळालं की फैजल पहिले नाशिकला होता आणि जुना एम्प्लॉई आहे. जेव्हा नाशिक ऑपरेशन सुरू झालं तेव्हापासून त्याला ज्या ज्या स्टोअरला टाकलं त्या स्टोअरला त्याने म्हणजे प्लसमध्ये आणलेलं आहे. अगदी डिग्रोथ स्टोअरसुद्धा त्याने प्लसमध्ये आणलेलं आहे. काटे लेनचं स्टोअर जेव्हा स्टार्टिंगला 30,000 होतं तर ते आज काटे लेन 70,000 आहे. त्याने जोपर्यंत काटे लेनला होता त्याने 50,000च्या वरती ॲव्हरेज आणलेला होता. त्यानंतर जे जे डिग्रोथ स्टोअर असायचं नाशिकमध्ये तर तिथं फैजल टाकला जायचा, फैजल त्या स्टोअरला वरती आणायचा. आज धुळ्याचं स्टोअरसुद्धा
आजच्या कंडिशनला जेव्हा मी मंडेला गेलो त्यावेळी 47,000 ॲव्हरेज चालू होता आणि त्यांनी जेव्हा स्टार्ट केलं मागच्या वर्षी तर अगदी 20,000 पासून सुरुवात केली होती. आज 47 ॲव्हरेजवरती आणलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं एम आहे की सर मी पुढच्या महिन्यात ह्या स्टोअरला 50,000 प्लस ॲव्हरेज आणूनच दाखवणार. आणि मागच्या महिन्यात जुलै महिन्यात फैजलला आम्ही 30 ग्लुसी प्रोचं टार्गेट दिलं होतं पण त्यांनी 34 ग्लुसी प्रो विकून दाखवले. आणि त्याच्यानंतर जो सेकंड आहे नाशिकमध्ये तो 15 ग्लुसी प्रो विकलेत. म्हणजे विचार करा त्यांच्या आणि यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे. तर फैजलचं काम एक नंबर आहे आणि असा आदर्श सगळ्या एम्प्लॉईंनी घ्यावा आणि त्याप्रमाणे काम करावं असं माझी इच्छा आहे. थँक्यू. 2 मिनिट फैजल आपले मनोगत व्यक्त करत. गुड मॉर्निंग एवरीवन. मैं 2021 में 2 साल 9 महीने हो गया मेरे को अभी तक का. मैं 3 स्टोर में काम किया. एक पहला उधमपुर पार्क जो नासिक में था वहाँ पर, यानी अभी वो जो स्टोर है वो अभी स्टोर जो है 3 लाख रुपए MHS सेल कर रहा है. और सेकेंड इज काटी गली, उसके अंदर 1 ईयर काम किया, वो अभी 60 प्लस एवरेज सेल कर रहा है. और अभी गुलिया में हूँ मैं, वो अभी सेल के अंदर भी अच्छा है और गुलसी प्रो भी अच्छा सेल कर रहे हैं हम. और एक टीम वर्क करके हम पूरे काम करते हैं. इसके लिए थैंक यू. त्याच्यानंतर थोरात गणेश असो यांना मी मंचावर येण्याची विनंती करते आणि त्यांची सुप्रसिद्ध त्यांनी मंचावर यावे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचं सुद्धा खासगी टाळ्या वाजवल्या पाहिजे. बोल रहे हो आप देखना चाहोगे तो आपका आवाज चालेल का? गणेश सरचे गणेशचे सुपरवायझर आहेत तुकाराम, 2 मिनिटात गणेशसाठी 2 शब्द बोलतील. गणेशचं टोटल प्रमोशन स्किल किंवा कम्युनिकेशन स्किल जे कस्टमर बरोबर आहे ओव्हरऑल चांगलं आहे सगळं. आणि जे अपडेशन आहे टाईम टू टाईम आहे. एकदा सांगितलेली गोष्ट ते टाईमलाईनमध्येच होणार, नंतर सांगायची गरज नाही आहे पडत. आणि जे हे त्यांनी जे ग्रोथ केले स्टोअरचे ते खूपच चांगले आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स त्याने. हां, ओनरशिपमध्ये अहमदनगरमध्ये हे यांचं स्टोअर हायेस्ट आहे सेल्समध्ये किंवा प्रमोशनमध्ये, MHS पर्सेंटमध्ये. थँक्यू सर, जो माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ओनरशिप स्टोअर दिलं त्याचं मी पूर्णतः जो विश्वास ठेवला त्या विश्वासाचं पूर्ण प्रायश्चित केल्याचं मला वाटतं. जो सरांनी मला स्टोअर दिलं होतं तर 39-38 हजारावर त्याचा सेल होता आणि MHS 80,000वर होता. तर तो मिश्रा सरांची जी विजिट झाली त्या विजिटमध्ये सरांनी सांगितलं होतं की गणेश तुला स्टोअर ग्रोथ करायचं आहे, कंटिन्यू त्याच्यात कॉन्स्टंट नाही ठेवायचं किंवा त्याच्यापेक्षा आपल्याला पुढे जायचं आहे. तर सरांना मी जी कमिटमेंट दिली होती, सर मी तुम्हाला 55,000च्या वर ते स्टोअर घेऊन जाईन 2 महिन्यामध्ये, तर मी ते 2 महिन्यामध्ये 55,000 तर क्रॉस केलंच, पण मी आज 72,000चं टार्गेट कम्प्लीट करतोय. आणि जो MHS MP सेल जो होता तो 80-90 हजारावरून मी 2.5 लाखावर नेलाय. आणि 2.5 लाखावरून जो आज ह्या 2 महिन्याचा जो MHS MP आहे तो 3.5 लाख टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे. आणि जे आतापर्यंत मला सुपरवायझर मॅनेजर जे होऊन गेलेत सगळे सर, तर त्यांचा पण खूप आभारी आहे मी. त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलाय आणि त्यांनी जे गाईडन्स केलंय त्याच्यात मी खरा उतरलोय पूर्णतः. सगळ्यांचं पूनम मॅडम असो, गणेश सर असो, आंबोल सर असो, सगळ्यांनी जे मला कमिटमेंट केली आहे, जी कमिटमेंट दिली आहे, मी त्या पूर्णतः कमिटमेंट मध्ये पूर्ण केलेली आहे. आणि
ग्रुपला अपडेशन पण देत राहिलोय की मॅडम कमिटमेंट फुलफिल झालेली आहे किंवा सर कमिटमेंट फुलफिल केलेली आहे. तर काल मला आमचे जगदीश सर फील्ड सुपरवायझर आहेत, तर त्यांनी मला काल फोन करून सांगितलं गणेश तुला आज 5 ब्लू शिफ्टचं टार्गेट आहे आणि तो तुला अचीव्ह करायचं आहे. मी रात्री 11:15 दरम्यान 5वा ग्रुपचा ग्रुपवर टाकला आणि सरांना रिप्लाय केला, सर टार्गेट कम्प्लीटेड. ओके सर. आणि जो मला इन्सेंटिव्ह स्टोअर घेतल्यावर जो भेटत होता तो 6,000 पर्यंत भेटत होता आणि आता जो इन्सेंटिव्ह भेटतोय 9 ते 9,500 10,000 पर्यंत मला इन्सेंटिव्ह जातोय आणि 4% पण इन्सेंटिव्ह जो आहे तो अगोदर 15,000 भेटायचा, तो आज 25,000 पर्यंत मला इन्सेंटिव्ह 4% भेटतोय. ओके, थँक्यू MedPlus फॅमिली. कॉंग्रॅच्युलेशन गणेश सर आणि यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जेवढे मेन ऑफ द इयर साठी जेवढे सरकार होते त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. याच्यानंतर मी आदित्य केंद्रे सर यांना आमंत्रित करते, पण ते उपस्थित नाही, तर त्यांच्या अनुपस्थित मध्ये मी अनिकेत सरांना मंचावर बोलवते. आदित्य केंद्रे 2 वर्षापासून एम्प्लॉय डिपार्टमेंट मध्ये काम करत होता. मला ओळखता का सगळे? मला ओळखता का? माझं नाव अनिकेत भोसले. मी 5 वर्षापासून MedPlus एम्प्लॉय डिपार्टमेंट मध्ये काम करतो. तर आदित्य केंद्रे हा लास्ट 2 वर्षापासून इथं जॉब करत होता एम्प्लॉय डिपार्टमेंट मध्ये. तर त्याचं प्रत्येक कोणते पण गोष्टी सांगितले तर कधी नाही म्हणलं नाही. कोणतं जरी काही जरी काम सांगितलं ना त्याला तर कधी नाही म्हणलं नाही. रात्री म्हणजे असं कोणत्या स्टोरला 10 वाजतात 11 वाजतात 12 वाजतात. आता काल रात्री आम्ही 1 वाजेपर्यंत काम केलं. कोणतं स्टोर होतं? नाही, कोपरगावला रात्री 1 वाजेपर्यंत होतो. त्याच्यामुळे त्याला सकाळी यायला उशीर झाला, तो काही येऊ शकला नाही. त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. म्हणजे आपले काम काय सांगता येत नाही, काम ते दाखवता येतं सांगून काय. थँक्यू, धन्यवाद. सुनेगा ना आपने उनके बारे में क्या बोला, वो सुनेगा ना आप लोग अपना सच्ची के बारे में क्या. हॅलो अनिकेत, मला ओळखता सगळे. सगळ्यांकडे माझा नंबर असेल. काही नाही, हे ऑपरेशन केस आदित्य केंद्रेला बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर आवडण्याचं कारण असं की मागच्या 2-3 महिन्यापूर्वी एक इन्सिडेंट घडली होती ऑफिसमध्ये. तो आपल्या ऑफिसच्या बाथरूमवरून पडला होता आणि पडल्यानंतर सुद्धा तो सेकंड डे कामाला आला की, आणि कुणावर ब्लेम नाही केलं की सर मला लागलंय काय झालंय, पण त्यांनी ॲज इट इज त्याच पद्धतीने काम केलं. आणि 3 दिवसानंतर कुठल्या तरी शॉपला परत त्याला काहीतरी काम करताना परत त्याला लाईटचा झटका लागला, तरी सुद्धा त्यांनी कुठली कंप्लेंट नाही केली. तो ॲज इट इज काम करतोय. आता सुद्धा तो रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत काम केलं आणि पहाटे 7 वाजता तो रिटर्न परत आला पुण्यामध्ये. त्यामुळे तो आता इथं अनुपस्थित आहे. त्यामुळं त्याला आम्ही नॉमिनेट केलं इन्फ्रा डिपार्टमेंट तर्फे की बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर. थँक्यू. आदित्य सर इथे नसले तरी त्यांचे सुपरवायझर आणि अनिकेत सरांनी त्यांची कामगिरी सांगितलेली आहे. त्यांच्या कामगिरीतूनच कळतं की ते कसे काम करत असतील. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांच्यानंतर सूरज संजय पाटील सरांना मी स्टेजवर आमंत्रित करते आणि त्यांचे सुपरवायझर पण. सूरज सरांना श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार करण्यात येत आहे.
दो अमोल पवार जरा सुरत साठी 2 शब्द बोलतील. तर सूरजबद्दल सांगायचं म्हटलं तर पूर्ण सोलापूर झोनमध्ये 38 शॉप आहे. तर त्याच्यामधून आम्हाला एक एम्प्लॉई निवडायचा होता, जो होता सूरज. सूरजचं जे आहे म्हणजे भरपूर सारे आपले कॅटेगरीज असतात की बाबा SOP असेल, सेल असेल, MHS प्रमोशन असेल, MP प्रमोशन असेल आणि सेल जे आम्हाला वरती डाटा द्यायचा असतो ते डाटा अपडेशन असेल. त्याच्यामध्ये 1 नंबरचाच आहे आणि माझ्या प्रत्येक मेसेजचा सगळ्यात आधी रिप्लाय येत असेल तर तो सूरजचा येतो आहे. तर त्याला कोणतीही गोष्ट परत परत सांगायची गरज नाही आहे. तर त्याच्याबद्दल एवढं सांगतो. धन्यवाद. गुड मॉर्निंग एवरीवन एंड हैप्पी इंडिपेंडेंस डे. थैंक यू सर मुझे ये प्रमोट करने के लिए और बेस्ट एम्प्लॉय देने के लिए धन्यवाद. और मुझे सपोर्ट करने के लिए अमोल सर, यशवंत सर और मेरे सपोर्टिंग स्टाफ का भी धन्यवाद है. नारू सर का भी बहुत अच्छा है. राठौर सर थैंक यू. याद दिलवाने के लिए मुझे धन्यवाद. उन्हाची ताप वाढत चाललेली आहे आणि मागं थांबलेल्यांना खूप ऊन लागत आहे असं बालाजी सरांनी मला येऊन सांगितलं. थोडंसं चेअर तुम्ही घ्या आणि सर्वजण बसा. 15 मिनिटांमध्ये संपूर्ण कार्यक्रम टर्न होत आलेला आहे. याच्यानंतर मी प्रशांत प्रकाश सरोदे सरांना मंचावर आमंत्रित करते व त्यांचे सुपरवायझर पण. टाळ्या टाळ्या वाजवा, टाळ्यांचा आवाज कमी येते. झालं एक राहिले फक्त. झालं 2 घेतले. हॅलो. हा प्रशांत सरोदे संजय सरांचा अंडर होता. एक राहिले की दत्ता हॅलो. संजय सर आले नसल्यामुळे मी तुमचं काहीतरी कार्यक्रम हॅलो. हा संजय सर आले नसल्यामुळे मी आज संजय सरांच्या इथं सांगितलं की बाबा प्रशांत. हॅलो. हा प्रशांत सरोदे हा मुलगा 1 वर्ष झालं चांगलं काम करतो शॉपमध्ये. त्यामुळे संजय सरांनी मला सांगितलं की काल की बाबा आज मी नाही आहे तर तुम्ही तिथं जाऊन त्यांना सत्कार करा, कारण की चांगलं काम करतोय तो. वर्षभर झालं म्हणजे जे बी काम सांगेल ते पूर्णपणे काम करतोय. त्यासाठी मी तिथं त्याचं स्वागत करतो. हे सगळं सांगायचं असतं गुरुजी. अरे हॅलो हॅलो. मला आता 2 वर्ष 9 महिने झाले मेड प्लसमध्ये आणि सपोर्टिंग मेन सुरुवात म्हणजे अंकिता मॅडम होत्या आम्हाला ट्रेनर म्हणून. त्यांनी खूप सपोर्ट केला. मी खरं तर आहे ना ते स्पेकमुळे मी जॉब सोडणार होतो, ट्रेनिंगमध्येच निघून जाणार होतो इथून. तर मग मॅडमनी भरपूर सपोर्ट केला त्यानंतर मग मला सुपरवायझर होते शेषव सर, त्यांनी पण भरपूर मदत केली शिकण्यासाठी वगैरे. नंतर आनंद सरांनी पण भरपूर मदत केली. आणि मग नंतर मी भारतीच्या स्टोअरला होतो, मोठ्या स्टोअरला होतो, पण तिथं मला माझं एक्सपिरियन्स वगैरे काही दाखवता आलं नाही जास्त म्हणजे. मग नंतर सरांनी मला मोहननगर सारखं स्टोअर दिलं. ते खूप छोटं होतं, पण नंतर तिथं काम करून मी तिथलं भरपूर सेल ग्रोथ केला, MHS ग्रोथ केली भरपूर तिथं. आणि नंतर अमिता मॅडम आल्या आम्हाला सुपरवायझर म्हणून. मग त्यांनी पण भरपूर चॅलेंजेस वगैरे देत होत्या मला कंटिन्यू. मग त्या म्हणायच्या आज एवढा सेल करून दाखव, मी तुला चॉकलेट देते वगैरे भरपूर. मग ते त्यानुसार मी पण मग ते चॅलेंज ॲक्सेप्ट करून भरपूर असे हे केलं, ग्रोथ केली भरपूर. आणि नंतर मग संजय सर आले आम्हाला. संजय सरांनी पण भरपूर मदत केली आणि संजय सर पण भरपूर सपोर्टिव्ह आहेत आणि मोबिन सर पण भरपूर सपोर्टिव्ह आहेत. थँक्यू. ये लोगों के बारे में जो आप लोगों को पता नहीं, मैं बता देता हूँ. ओनरशिप शॉप पे ये लोग काम करते बच्चे लोग. एंड ओनरशिप शॉप ऐसा रहता है कि उनको
कोई और शिफ्ट नहीं रहते, जबकि जरूरत पड़ता है तब तक उनको स्टोर में रहना पड़ता है। किसी दिन अगर किसी का छोटा छुट्टी रहता है तो बच्चे काम करते हैं स्टोर पे, अगर किसी का वीक ऑफ रहता है तो सुबह 7:30 बजे से लेकर रात को 11 बजे तक ये बच्चे लोग स्टोर पे काम करते हैं। एंड इनका मेहनत की वजह से आज ये ऑपरेशन प्रॉफिटेबल है। सो प्लीज क्लैप एंड अप्रिशिएट ऑल द पीपल्स जो लोग हमारे बच्चों को ऑपरेशन लेके काम करते हैं। थैंक यू सो मच। कॉंग्रॅच्युलेशन प्रशांत सर. आणि याच्यानंतर मी दत्ता पब्रुवान इगवे या सरांना मंचावर आमंत्रित करते. ओके ठीक आहे. याच्यानंतर मी वेअर हाऊस मधून मॅन ऑफ द इयर साठी परिका जाधव मॅडमला आमंत्रित करते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. परिता जाधव माझ्या अंडर 2 वर्ष झालं काम करते. ती नवीन जॉईन झाली तेव्हा तिला काहीच कळत नव्हतं. म्हणजे जसं लहान मुलांना अ-आ-ई शिकवावं लागतं तसं आम्हाला वेअर हाऊसला यांना ट्रेनिंग द्यावं लागतं. त्या बाबतीत तिने तो वेळ घेतलाच नाहीये. म्हणजे जर एकदा जर सांगितलं तर तिला परत सांगायची वेळ आलेली नाहीये. आणि पहिली गोष्ट येण्याचा टाइम पाहिलाय, जाण्याचा टाइम कधी तिने बघितलाच नाहीये. 2 वर्षात तिचं पिकिंग चेकिंग परफॉर्मन्स खूप सुंदर होता. आणि आता या 3 महिन्यात जे शिफ्टिंग झालंय त्याच्यासाठी तिने खूप मोठा सहभाग आहे. ऑल टीम सपोर्ट आहे पण तिचा जास्तीत जास्त सपोर्ट आहे. आणि तिला जे सरांनी हे नॉमिनेट केलंय त्यासाठी मी सरांचे पण आभार मानते. आणि कॉंग्रॅच्युलेशन परिका. थँक्यू जयंत सर, थँक्यू संदीप सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. परिका मॅडम तो माईक पण हातात घेतो. ते लाव, साडीला लावा. गुड मॉर्निंग. सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी परिका महादेव जाधव. मी वेअर हाऊसमध्ये म्हणजे पिकिंगला काम करते. 21 जून 2022 म्हणजे माझी जॉईनिंग डेट आहे. म्हणजे हा 2 वर्षाचा जो प्रवास आहे की मला असं एकदम फील झालं नाही की इथं असं बाबा थोडंसं अनकम्फर्ट आहे किंवा मी म्हणजे सिक्युरिटी फील होत नाही, असं कधी झालंच नाही. म्हणजे आल्यानंतर मी पहिल्यांदा पिकिंगला काम करत होते. म्हणजे 1-2 सेक्शनला केलं असेल. त्यानंतर माझं स्पीड ॲव्हरेज बघून मला त्यांनी एक सेक्शन दिलं टॅप 3 म्हणून. टॅप 3 असं स्पीडचं सेक्शन असल्यामुळे तिथं भरपूर माल वगैरे यायचा. पण कल्याण मॅडम माझे सुपरवायझर आहेत. त्यांनी म्हणजे असं एक गुरु म्हणून जसं नाही का परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं तसं त्यांनी माझ्या बाबतीत मला असं वाटतं की झालंय. त्या जसं मला ट्रेन करत गेल्या. मी म्हणजे माल जर 100 बॉक्स जरी आले तर मी एका 2 तासात माल चेक करून जिकडं तिकडं म्हणजे लावून शिफ्टिंग वगैरे करायचे. त्यानंतर त्यांनी काय केलं म्हणजे मला एक संधी दिली, अपॉर्च्युनिटी दिली की कुठल्या पण डिपार्टमेंटला म्हणजे समजा फ्रीज असेल, लिक्विड, कंटेनर, GR जनरल असं वेअर हाऊस मधले जेवढे डिपार्टमेंट आहेत तेवढ्या सगळ्या सेक्शनला डिपार्टमेंटला मी काम केले. त्यानंतर आता 2 महिन्यापासून मी बाहेर चेकिंगला पण काम करते. म्हणजे पिकिंग चेकिंग दोन्ही ह्याला करते. म्हणजे पिकिंग चेकिंग जे काय असेल ऑडिट शिफ्टिंग ह्या सगळ्यांमध्ये मला कल्याण मॅडमने सपोर्ट केल्यामुळे माझा जो आत्मविश्वास आहे त्यांनी आणि एक सपोर्ट सिस्टीम पाठीमागे असल्यामुळे आपण काही करू शकतो हे एवढंच म्हणायचं होतं. आणि जी माझी स्टाफ आहे, माझं जी टीम आहे, मी ज्या टीम मध्ये काम करते त्यांनी मला असं एक सिक्युअर फील करून दिलं की तुम्ही हे करू शकता. आणि पाठीमागे सपोर्ट सिस्टीम असल्यानंतर मी न डगमगता मला जे काही पुढे सांगितलं की बाबा तू आज पिकिंग करायचंय, आज चेकिंग करायचंय, आज ऑडिट करायचं, आज शिफ्टिंग करायचंय, कोणतंही काम असू द्या, मी असं डगमगले नाही की मी हे करू शकत नाही. मी माझं बेस्ट देण्याचा हे केलं, प्रयत्न केला आणि ते ह्यांनी जाणून घेतलं की मी बेस्ट देते. त्यांनी जे मला दिलं थँक्यू त्या सगळ्यांबद्दल आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू परिका मॅडम. आणि मॅन ऑफ द इयरचा सत्कार समारंभ संपलेला आहे. तर मॅन ऑफ द इयर साठी जेवढे एम्प्लॉई सिलेक्ट झाले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्यांचा आवाज ऐकून बसलेल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की पुढच्या वेळेस ना आपलं नाव मॅन ऑफ द इयर मध्ये आलं पाहिजे. त्याच्यानंतर बेस्ट स्पीच मध्ये पौर्णिमा धिरेकर मी यांना मंचावर आमंत्रित करते. त्यांना फर्स्ट प्राइज भेटलेला आहे स्पीच मध्ये. आणि सेकंड प्रिया बुंदे यांनाही आमंत्रित करते स्टेजवर. कुठे गेले